घेऊन आलाय तो गोलंदाज भूषण. चला मॅच ऑन होईल. टाइम या ठिकाणी ऑन होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती 1:32 वाजून 32 मिनिटाने पहिला चेंडू आपण पाहतो डिलिव्हर होताना पाहिला गेला आणि त्या पहिल्या चेंडूवरती दी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. अमरच्या बॅट मधून चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. चेंडूवरती चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भूषण परफेक्ट चेंडू आउट पाहतोय. ब्लॉक आउट टाकलेला चेंडू आपण पाहिलं गेलं. बचात्मक फटका पहिला अमरच्या बॅट मधून सिंगल या ठिकाणी आली. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती अमर धावचीत झाला होता. मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू देऊन धावला होता आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन अमरचं पाहिलं होतं. इथे अमर सावधरित्या खेळताना दिसला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल रोटेट केले. 2 चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित रोशनदार दलवी पुरस्कृत आपण पाहतोय दमदार ट्रॉफी आमदार चषक आणि या चषकातील सेकंड राऊंडचा दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय आणि तिथे आपण पाहतो विकेटचं पतन. सतीश तिसऱ्या चेंडूवरती माघारी आलाय. भूषण कडून पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला. फलंदाज या ठिकाणी पहिला झटका पहिला आदरा सतीशच्या स्वरूपात विकेटचं पतन पाहिलं गेलं. ते धावसंख्या 5 या आकड्यावरती. नवीन फलंदाज वन डाऊनला जयेशला आपण पाहतोय. आयपीएलच्या मॅचेस चालू आहेत पण प्रेक्षक अजूनही आपण पाहतोय या टेनिस क्रिकेटकडे सध्या चर्चेत भरपूर स्पर्धा आपण पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा चालू आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा चालू आहेत. 5 लाख 10 लाख 16 लाख 20 लाखाच्या स्पर्धा सध्या तरी चर्चेत आहेत. पॅडल केल्या चेंडूला स्विपचा चेंडू फेकलाय. फलंदाज जयच्या बॅट मधून आला चेंडू. ते बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये दंडन करत चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. भूषण पुन्हा एकदा या जयसाठी या पुढचा चेंडू घेऊन आलाय. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटची इनर एज बॅटची कडा आपण पाहिली गेली. पंचांनी ओळखलं सांगितलं सिंगल या ठिकाणी आलं. त्यानंतर चेंडू तसा लागला. फलंदाजाने बॅट पंचांकडे दाखवली का ही बॅटची कडा आहे. एक सिंगल या ठिकाणी आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या चेंडूवरती विकेट पाहिला. चौथा चेंडूवरती चौकार पाहिला. 5व्या चेंडूवरती सिंगल पुन्हा एकदा पाहिली जाते. भूषणचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय पॉवर प्लेचं एकमात्र षटक आणि तिथे भूषण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अंबरसाठी. पुढचा चेंडू असेल. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. पंचाने फिंगर अप केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. इथे बॅट कट आणि एलबी साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. फक्त एलबी होत असताना स्क्वेअर लेग पंचांनी जर इशारा केला का बॅटची एज आहे तो निर्णय रिटर्न होऊ शकतो. का स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच यांच्यामधली ताळमेल जर मेन पंचांनी समजा विकेट दिला किंवा बॅट कट आठेल बॅटची एज असेल आणि स्क्वेअर लेग पंचांनी जर ध्यानात आणून दिलं तर तो
विकेट रिटर्न होऊ शकतो, पण तिथे रिव्ह्यू कोणत्या प्रकारचा नसेल तो निर्णय रिटर्न होऊ शकतो. इथे सांगितलं समोर सापडला फलंदाज बाद, झटका अमरच्या स्वरूपात दिला गेलाय. जय सप्रोपा अर्थात JS काड्याचा पाड्या टीमला झटका. जर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता स्क्रीनवरती अफलातून गोलंदाजी आणि 4-1 विकेट, 4-1 विकेट आपण पाहतो. नवीन गोलंदाज अक्षयला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरा आणि 6वा चेंडू आपण पाहतो घातक ठरला. तर जय सप्रोपा क्रिकेट संघ खाडीचा पडा टीमला अर्थात JS खाडीचा पडा टीम 2 फलंदाज बाद. संघाचा अनुभवी खेळाडू, ज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आणि अनेक मोठ्या स्पर्धेचा भरपूर अनुभव आहे, दबावाखाली संघाला बाहेर काढण्याचा अनुभव येतो, नागेश मैदानावरती. इथं पॅडल केले, समोर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चेंडू परत पोहोचलाय, अंदाज आखलं होतं त्या ठिकाणी, सुरेख झेल आपण पाहतो. चेंडू ज्या पद्धतीने होता तिथे पोहोचला, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. तिसरा झटका JS खाड्याचा पडा टीमला, स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती ठोक देते. तीन फलंदाज माघारी आहेत, तिन्ही आघाडीची फलंदाज माघारी परतना असताना अमर, जयेश, सतीश माघारी परतलेत. स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. नागेशला साथ द्यायला आपण पाहतोय उभारता सितारा, कर्जत टेनिस क्रिकेट मधील उभारता सितारा आहे. नव्याने सुरुवात केले या KPL मध्ये चांगली कामगिरीची पोचपावती भेटली त्या खेळाडूला, तो म्हणजे आपण पाहतोय साहिल खाडे. इथे ओरपे चेंडू डीपीकेस्टा कव्हर इधर मध्ये जागा बनवले, क्रॅकिंग शॉट, चेंडू ऑलमोस्ट सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. विनंती असेल जे पाठीराखे आहेत ना त्यांना विनंती असेल का जे खेळतात त्यांना खेळून द्या. खरंच आपण डिस्टर्ब वारंवार त्यांना करत बसाल ना तर ते डिस्टर्ब होऊन जातील. विनंती असेल त्यांना आतमध्ये कॅप्टन दिलाय. जर भारतीय संघाला सांगणारे 100 आहेत, त्याही जर सांगितलं असतं ना एक पण वर्ल्ड कप हारलो नसतो आपण. थोडंसं बरोबर आहे ना दादा. हां आणि JS खाडीचा बडा जे एक्स्ट्रा प्लेयर त्यांना लगेच उठवा, आयोजकांनी सांगितले. हां लगेच उठवा जे एक्स्ट्रा आहेत ते. पुन्हा एकदा कॅप मधून चेंडू 4 धावा आणखी आपण पाहतोय. काढायचा पाडा पुन्हा एकदा विनंती असेल एक्स्ट्रा विदाउट ड्रेस बसू नका. जर आयोजक कमिटी मेंबर सांगितलेत, आम्ही जर तिथे चक्कर मारली ना विदाउट ड्रेस वाला खेळाडू तिथे सापडला तर ती पॅनल्टी तुम्हाला असेल, मग तो कोणत्याही गावातला असून ते तिथे ते आता तुम्ही शोधायचे. कधी कधी आयोजकांनी सांगितलं सुरेश ते आम्हाला सांगावं लागतं, करावं लागतंय. निर्णय आयोजकांचे असतात. वरती चेंडू गॅपमध्ये चेंडू ढकलले या ठिकाणी पाहतोय. सिंगल या ठिकाणी आले. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं दादा बघा अनेक स्पर्धा चालू असतात. आता वर्ल्ड कप T20 होता, तिथे आपण पाहतोय रोहित शर्मा आणि सचिन होते, पण ते खेळाडूच्या त्या कक्षामध्ये जाऊ शकत नाहीत. एवढे स्टार तुम्ही बाहेर भेटू शकता,
पण तिथे जाऊ शकत नाही, तिथून तुम्ही संदेश देऊ शकत नाहीत. इथे पाहतोय पंचांचा इशारा, वाईट चेंडू आणि त्यानंतर 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी. हा ऑफिशियल फिल्डिंग करणारा रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी, वाईट साठी रिव्ह्यू आहे. सिंगल लाईन आपण पाहतो या ठिकाणी आहे. वाईट चेंडू आपण पाहतोय. आमचे तिसरे पंच ऑफिशियल यांनी घोषित केले. व्हेरी गुड डिसिजन मिस्टर हरीश कराले सर, चांगला डिसिजन त्यांचा होता. पण मोफतच्या 5 धावा आपण या ठिकाणी पाहिल्या. इथे शपलून केल्याचा प्रयत्न, जोरदार अपील. अपील कधी येऊन मेन पंचांकडे करायची सर, स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करायचीच नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद. बघा मी नागेशचं कौतुक करेल. धन्यवाद. मनापासून धन्यवाद नागेशचं. कोणताही निर्णयावरती त्यांनी रिॲक्ट केलं नाही आणि बाद आहे या हिशोबाने तो माघारी आला. कौतुक करावं लागेल नागेशचं. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण मैदानात लगेच प्रवेश करा. प्रवीण दिघे आपण पाहतोय. वेट लिफ्टिंगचा खेळाडू चांगला आपण पाहतो, शरीर गोष्टी त्याची आहे. आणि इथे मैदानावरती आपण पाहतो जाऊन सज्ज झालाय. विकेटचं पतन. नागेश दादा मनापासून कौतुक तुझं. इथे आपण बोलतो खराब लाईनला नेत होती डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं, सूत्र सावरलं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपण पाहतो. त्यानंतर 1 शॉट, 1 धाव कमी. हा स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय प्रवीण धावला. अचूक लक्ष आपण पाहतोय या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करेल मी भगवान दादा. आता गेले 2 महिने आम्ही पाहतोय जशी या स्पर्धेला माली बाबा सुरुवात झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ 25 हा 25 आपण पाहतो धावा आहेत. 25 जयदा दादा दलवी खूप महत्व. ते कुठे फोन करून विचारतात मॅच कुणाची, आणि त्यांचा आवडीचा संघ कोणता माहिती तुम्हाला जयदा दादांचा? डवलेपाडा टीम. हा सासूरवाडी बरोबर त्यांच्या आवडीचा टीम आहे. वाकसवरती तर आहे ती गावची टीम आहे, आणि इतर पाहायला गेलं तर डवलेवाडा. जरूर गमतीचा विषय, पण दादांचं प्रेम क्रिकेटवरती भरपूर आहे. चला 2 षटक आपण पाहतो या एंडनी समाप्त झालेत. आता वाकसगाव एंड कडून 2 षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक घेऊन आलाय तो नंदू कोलंबे. पंचवीस झाले दादा, 1 धाव कमी केलेली आम्ही. काही टेन्शन घेऊ नका. क्वालिफाईड स्कोरर आहेत, आणि आमचे लाईव्ह वाले बोलले ना आमच्या सर्वांच्या पेक्षा सर्व जास्त अनुभवी जिथे बसलाय ना तो ऑपरेटर खूप मोठा अनुभवी आहे. तर गोल्डन मॅन फिंगर ज्याला म्हटलं जाते मिस्टर निशी 49
1 घाबरतात अक्षरशः ते खेळाडू आहेत ना सुरेश, घाबरतात. एवढा आवाज येतो त्यांच्या पाठीमागे. चेंडू त्यांनी पकडावा का नाही पकडावा, अक्षरशः घाबरतात ते. एवढा आवाज त्यांना त्रासदायक ठरतो. आणि तो आवाज पण ओळखीचा आहे, माझ्या ओळखीचा आवाज आहे, कानावरती येतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो पुढचा चेंडू घेऊन. फुलटा चेंडू, ताकदवान खेळाडू आहे प्रवीण, आणि त्याला भेटलेला मोका तो सोडत नसतो. हा चेंडू फेकलाय काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावेसाठी A1 कॉलेजीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. सॉरी, वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर फेस मध्ये. ते सर्व शर्तीवाले बसलेत खाड्याच्या पाड्याचे. काही टेन्शन नाही, कधी बसून ती जागा गरम केली त्यांनी, तिथेच बसलेत. लाला फॅन्स ग्रुप येतो इथं. पाहतो समोर आहे आणखीन एक हातखोल्याचा मोका. शतरक्ष त्या ठिकाणी आहे. इथे आपण पाहतो, चेक केला जाईल. ओके, चेक केला जाईल. जरूर आपण पाहतोय. दादा 1 मिनिट फक्त. तसं तुमच्या लारा फॅन्स क्लबने ऑलरेडी डिसिजन दिला आम्हाला, पण इथे चेक करू आपण. या बाहेर या. तर लारा फॅन्स ग्रुप, व्हेरी गुड डिसिजन तुमचा. फलंदाज या ठिकाणी आउट. ची जागा घ्यायला नवीन फलंदाज आपण पाहतोय. केतन खाडे, साहिल खाडे, खाडे बंधूंची जोडी आता मैदानावरती. केतन काळेचा चेंडू आपण पाहतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचला. 1 बाउंड चेंडू उचलला जातो. दरम्यान दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. सख्खे चुलत भाऊ आपण पाहतो, साहिल खाडे आणि केतन खाडे, दोघे बंधू मैदानावरती आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू आतापर्यंत झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हे इनिंगचे आपण पाहतो 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंगचा. इथे फुल लेन चेंडू होता. फुलटा चेंडू चकवा देणार ठरला. चमत्कारी गोलंदाजी आपण पाहतोय. कधी कधी खराब चेंडू पण चांगला होऊन बसतो. आणि इथे आपण पाहतोय ताकद ज्यादा उसमें पहिला गेला ना गुस्सा. तिथे फलंदाज पाहतो त्रिपालाशी झाला, झटका आला. अजय सर, खराब चेंडू होता, समाचार घ्यायचा होता. चेंडू सापडलाच नसता, एवढ्या लांब गेला असता. आणि तिथे आपण पाहतो फलंदाज त्रिपालाशी झाला, झटका दिला गेलाय. धावसंख्या 34 या आकड्यावरती. आणखी फलंदाज प्रवीण आपण पाहतोय. खाडे नवीन फलंदाज. समोर फेकला चेंडू, शॉर्ट चेंडू होता. थोडंसं आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. बघा, क्रिकेट 3 स्तंभामध्ये मोजले जाते, बॅटिंग, बॉलिंग आणि त्याबरोबर क्षेत्ररक्षण. हे महत्वाचं ठरतं. आपण पाहतो मैदानावरती एक गोलंदाज गोलंदाजी करू शकतो, एक फलंदाज फलंदाजी करू शकतो. दोघांमध्ये आपण पाहिलं गेलं तर साथ देणारे
इतर खेळाडू असतात. स्ट्राईकच्या फलंदाजाला नॉन स्ट्राईकचा फलंदाज आणि त्याचबरोबर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. धावसंख्या 36 या आकडे 34 या अगोदर सांगितलेले, आपण 2 आल्या तर आकडा 36 वरती जाणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो. यानंतर आपण पाहिलं गेलं विजेता संघ या स्पर्धेचा दुसऱ्या इनिंग मध्ये जो संघ विजेता होईल तो भिडेल कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव बी या संघाबरोबर. जे हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2026 ची जी आपण पाहतो अंतिम लढत आजच्या रात्रीची आपण पाहणार आहोत. तिसऱ्या राऊंडचा सामना. आणि मित्रांनो जे बॅट्समन बॉलर आणि सिरीज हे जे पारितोषिक आहेत तर सुपर 6 मॅचेस परत मोजले जातील. पहिले 4 सामने म्हणजे क्वालिफायर राऊंडच्या इथून त्यानंतर सुपर 6चा एक सामना असे 4 सामने अजय सर मोजले जातील आणि तिथे तो पारितोषिक त्या ठिकाणी दिला जाईल. उर्फी चेंडू उडवला, चेंडूला आणखीन एक दमदार फटका. साहिलला जेव्हाही संधी भेटते त्या संधीचं सोनं करतोय. त्याच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. सागड्यांच्या मोबदल्यात धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जेव्हाही वाक्कसेनकडून खडे संघ खेळताना दिसला चांगली धावसंख्या ते उभारताना दिसला. बंटी चेंडूचा पाठला करतो. एक धाव पूर्ण, दुसरा गोळ्यांचा प्रयत्न आणि इथे हा अकलेचा बुद्धीचा वापर केला या ठिकाणी साहिलने. पहिल्यांदा त्याला माहिती जर पोहोचत असेल तर विकेट पडेल त्याचा, पण त्यानंतर त्यांनी थांबवलं फलंदाजाला. स्वतः सुरक्षित राहिला. पुन्हा एकदा त्यानंतर धावला आणि इथे पाहिलं गेलं आपण स्वतःला स्ट्राईक ठेवली आणि फलंदाज बाद झाला. तो 7व्या क्रमांकाचा फलंदाज प्रवीण माघारी परत. आता नवीन फलंदाज नंबर 9 वरती जीवन 43 43 धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार आला. त्यानंतर आपण पाहतोय डबल घेण्याच्या प्रयत्नात विकेटचं पतन पाहिलं गेलं. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. या 4 चेंडूवरती पाहूया किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. चेंडू या ठिकाणी पाहिलं गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणखीन एक झटका साहिल काढे बॅक टू पवेलियन. बिग विकेट या इनिंगचा. त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगला झेल आपण त्या ठिकाणी पाहतो आणि मार्कवरती टीमचे जे पाठीराखे आहेत ना ते खुश आहेत. तो स्टेजवरती जो बारका पाठीराखा आहे ना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती त्याचा आवाज लय भारी.
आर्यन मार्के, अफलातून झेल वैभव, ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. सुरेख इथे उर्पी चेंडू डिफेक्स टाकावा. रिझर्व मधून क्षेत्ररक्षक पोहोचला. इथे आणखीन एक सुंदर झेल. पाहतो ते 24 चेंडू मध्ये मायक्रोफोनची जॉईंट होतील अजय डारे सर. खऱ्या अर्थाने अजय सारे सर वाकसची स्पर्धा म्हटली गेली तर एक उत्साही स्पर्धा आपण नेहमीच पाहतोय. तसं चार ओव्हर आणि 46 टार्गेट. यानंतर जी क्वालिफायची मॅच होईल ती 3 ओव्हरची राहील. चला बॅट्समन खांबाय प्रसन्न मार्केवाडी ब वैभव लवकर. चला आपण आता 46 जे एस खाड्याचा पाडा हा संघ 46 धावा करायचे. मार्केवाडी ब 46 टार्गेट. आमदार चषक 2026 वाकसची स्पर्धा. सामाजिक कार्यकर्ते रोशन दळवी जहानमान क्रिकेट संघ वाकस ग्रामस्थ मंडळ वाकस यांच्या वतीने आयोजित ही भव्य स्पर्धा आणि मालेगाव ब च्या विरोधात क्वालिफाय मॅच मध्ये पहिल्या रात्रीमध्ये कोण इंटर होईल. वैभव आणि भूषण मार्के हे दोन ओपनर उतरलेले आहेत आणि 46 धावा 4 ओव्हर मध्ये पाहिजेत. जे एस खाड्याचा बाडा संघाचा सध्या तुफान फॉर्म मध्ये असणारा साहिल खाडे. बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा या गोलंदाजाच्या परफॉर्मन्स कडे. सुरेश मार्केवाडी संघाचे आज अनुभवी आहेत. येणारे 24 बॉल 46 धावा नागेश दिघे आणि त्याच्या टीमने प्लॅनिंग केलेलं आहे. 46 करू द्यायचे नाही. पण मार्केवाडी हा संघ कर्जत तालुक्यात जसा इंटरनॅशनल लेवलला वेस्ट इंडिज संघ ओळखला जातो, येणारा 11वा बॅट्समन पण 6 मारतो, तसा मार्केवाडी हा संघ 11वा बॅट्समन पण या संघाचा 6 मारतो. ही ओळख आहे मार्केवाडीची. आणि आता 24 बॉल 46 पहिली ओव्हर चॅलेंजिंग आहे साहिल खाडेची आणि समोर येतो मात्र भूषण सिक्सर किंग भूषण जो स्ट्राइक वरती आहे. दमदार फाइट. पहिला बॉल कट केला. पहिला बॉल वेगाचा वापर केला. स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न भूषण कडून होता पण पहिला डॉट. साहिल खाडेची ही ओव्हर आणि या ओव्हर मध्ये किमान धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
खेळाडू कक्षामध्ये बघा, जे इतर प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे, आयोजकांच्या वतीने देखील सूचना की कृपया आपण खेळाडू कक्ष खाली करा. साहिलचा हा चेंडू आणि विकेट. पंचांचं बोटवर आणि फलंदाज भूषण आउट. आजच्या रात्रीमध्ये मेडन ओव्हर टाकणारा हा बॉलर, ज्याने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या, आणि मेडन ओव्हर टाकणारा आमदार चषकाचा हा बॉलर, ज्याच्या विरोधात भूषण 2 बॉलमध्ये एकही धाव न करता आउट झालाय. 22 चेंडू आता 46. नवीन बॅट्समन मैदानावरती अक्षय. सुपर स्ट्रायकर आहे अक्षय. त्याला माहिती आहे की साहिल खाडे, जेवढा दबाव तुम्ही घ्याल तेवढा दबावामध्ये साहिल तुमच्यावरती हवी ठरेल. त्यामुळे साहिलच्या विरोधात आक्रमण स्वीकारणं किंवा अटॅकिंग बॅटिंग करणं हे तंत्र जर का फलंदाजाने वापरलं तर कदाचित तो साहिलवरती भारी ठरू शकेल. अक्षय आला, बॅटचा फेस ओपन केला, पॉइंट कडे चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक रन इथून मिळेल. अमर होता विकेट किपर. 1 रन ओपन झाली. 3 बॉल 1. समोरच्या गोलंदाजाचा दबाव न घेता जर का बॅटिंग केली तर मात्र फलंदाजांना आपली ताकद दाखवता येते. जयदास दळवी बघा या मॅच कडे बघतायत. कैलास वैखरे दादा, भगवान दळवी, किरण शेळके दादा, सगळेच खरं तर आयोजन कमिटीचे सदस्य, मोहन दळवी साहेब, अंकुश दादाई वाकसवाडीचे जुने जाणते क्रिकेटपटू. 3 बॉल 1 धाव ओपन. वैभव आता स्ट्राईक वरती आला आणि साहिल खाडेच्या विरोधात वैभवचा स्ट्रोक उंच चाललाय आणि कॅच. आणखीन एक विकेट. साहिल खाडे म्हणजे विकेट, आणि ते परत एकदा त्यानं सिद्ध केलं. फलंदाज आउट. विराज आलाय आता. मार्केवाडीचा विराज आलाय, ज्याने एकच बॉल आणि 6 मारला होता. तो विराज आलाय. आल्या स्ट्रोक मारलाय. समोर चाललाय चेंडू. लॉंगॉनचा खेळाडू आलाय. बॉल आता ते एकच धाव. साहिल खाडे 5 चेंडू 2 धावा 2 विकेट. खतरनाक स्पेल आमदार ट्रॉफी मध्ये टाकतोय साहिल खाडे. ज्या बॉलरला खेळताना फलंदाजांना आजच्या रात्रीमध्ये चौकार षटकार ज्या बॉलरला मारता आला नाही तो साहिल खाडे. मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती. आता परत एकदा 5 बॉल 2. आता सामना आहे तो शेवटच्या बॉलचा. जोरदार अपील. पंच तटस्थ आहेत. पंचांवरती कुठल्याही संघाचा कुठल्या खेळाडूंचा दबाव नसेल. अपील करण्याची जरूर. आणि चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लगेच लावून घ्या. खाड्याचा बाडा तिसरा. यस, या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवण्यात आला. दोन्ही पंचांनी चर्चा करून सॉफ्ट सिग्नल नॉट आउट होता तरी एकदा पंचांनी रेफर केलाय. चला बॅट ग्राउंड आहे की नाही याचं चेकिंग आपण करूया. बॅट बॉलचं किती अंतर आहे, एक्झॅक्ट काय घडलं, पण चला आपण फिल्डिंग लावून घ्या. खाडाचा बाडा आपण टीम मीटिंग नकोय, डिसिजन येईलच. पंचांना खरं तर ते चेक करायचंय. सॉफ्ट सिग्नल त्याने दिला होता.
बॅटर कदाचित नॉट आउट असा इशारा त्यांचा होता, पण आता चेक आपण करतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की बॅट ग्राउंड झालेली आहे, म्हणजे बॅट्समन नॉट आउट. योग्य निर्णय आमच्या पंचांचा हरेश्वर कराले. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आले. ओव्हर इथून कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेले 2. येणारे 18 चेंडू विजयासाठी धावा हव्यात. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल. टीम खाड्याचा पाडा अमर. अंपायर डिसिजन विल बी फायनल. 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि विजयासाठी येणारे बॉल आहेत 18. धावा हव्यात 44. 18 बॉल 44 धावा. साहिल खाडेने षटक कंप्लीट केलंय. 18 बॉल 44. खर तर आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्निकोमीटर लावायला लागतील, जेणेकरून काठावरून गेला का याचं उत्तर आपल्याला मिळेल. कारण हाय स्पीड कॅमेरा साऊंड वेव्ह एकत्र करून बॅटची कड टच झाली का ते सांगतो, तो म्हणजे स्निकोमीटर. अल्ट्रा एज पेक्षा जुनी टेक्नॉलॉजी, पण अजूनही ब्रॉडकास्ट साठी वापरतात. पहिलाच बॉल. वेगवान बॉलिंग आहे. जयेश खाड्याचा पाडा. या बॉलिंग समोर 17 बॉल 44 धावा करायचेत. हरेश आलाय खाड्याचा पाडाचा. 17 बॉल 44. विराज तो कारनामा करेल का? ती कयामत आणेल का बॅटिंग मध्ये? तो दरारा दाखवावा लागेल विराजला. 17 बॉल 44 खाड्याचा पाडा. आज त्या टीमच्या बॉलरने छाप सोडलेली. चला चला, टीम मीटिंग अजिबात नकोय. वारंवार ही सूचना आम्ही तुम्हाला करतो. 17 बॉल 44. बॅट वरती विराचा शोक उंच गेलाय, खूप उंच आहे. खेळाडू आले डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा मिळतील. 16 बॉल. अजूनही 42 ची गरज आहे. सस्पेन्स काय आहे मॅच मध्ये. धावा येत आहेत आता फलंदाजांच्या बॅटमधून. 16 बॉल जिंकण्यासाठी 42. खाड्याचा वाडा संघ कॅच इथून कदाचित कॅरी करता आली असती, पण नॉट आउट आहे. बॅटर विराज सिक्सर मारू शकतो. ताकद आहे त्याच्याकडे, क्षमता आहे. हाय पोटेन्शियल बॅटर आहे, जो आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजाचा माइंड डिस्टर्ब करू शकतो असा बॅटर आहे. 16 बॉल आहेत. अजूनही 42 ची गरज आहे. बॉलर हरेश. विराजला इथून दांडी गोल. क्लीन बोल्ड. त्रिफलाची फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज आउट. विराज कम बॅक. शरीरावरती लागलाय. विकेट किपर कडून निसटलाय बॉल. मागे 1 रन मिळेल. 1 रन मिळेल. बाईची लेग बायची धाव टीमच्या खात्यात जाईल. आणि 14 बॉल 41. खाड्याचा बाडा या बॉलिंग समोर खेळणं, 10 चेंडू पर्यंत एकही बाउंड्री न देणं, या गोलंदाजीचं यश आहे. आणि मार्केवाडी बी अक्षय फलंदाजाच्या माध्यमातून येणारी तो पहिला षटकार किंवा चौकार मारेल का अक्षय? 5वा बॉल. वा, खोलवर टप्प्याचा चेंडू. डिफेन्सिव्ह शॉट मारला अक्षयने. फक्त सिंगलच. 6 धावा. 11 बॉल संपलेत. 11 बॉल मध्ये 6 आल्यात.
येणाऱ्या पुढच्या 13 बॉल मध्ये धावा हव्यात 40. 13 बॉल 40. साहिल खाडेच्या ट्रॅक वरती हरेशची बॉलिंग आहे आणि शेवटचा बॉल आहे तो मात्र हरेशचा समोर येतो नंदू. फुल टॉस, ताकद झोकली आहे पण खेळाडू तैनात आहे. डीप बाउंड्री लाईन वरती एकच रन आणि ओव्हर संपली. 2 ओव्हर समाप्त झाला. धावा आल्या 7. 12 चेंडू रन्स हवेत मात्र 39. 12 बॉल 39. मालेगाव बीशी कोण लढेल क्वालिफाय मध्ये हे ठरवणारा हा सामना आहे. खाड्याचा पाडा की मार्केवाडी बी. चर्चा प्रेक्षकामध्ये अजून आहे की 12 बॉल 39 आहेत. कोळिवलेच्या 11व्या जोडीने खाड्याचा पाड्याला घाम फोडला होता. आता 12 बॉल 39 आहे. आता एखादा बॉलर जर का मार्केवाडी बीच्या बॅटरने इथे या ओव्हर मध्ये रन्स मारल्या तर मार्केवाडी ब संघासाठी देखील विजयाचं दार उघडतील हे बॅट्समन. 12-39 आहेत. खाड्याचा पाडा चला फिल्डिंग लावून घ्या. 1 ते 2 मिनिटं फिल्डिंग सेट झाले पाहिजे कारण आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळता आणि प्रेक्षक तुमच्याकडे याच नजरेने बघतात की तुम्ही लवकर फिल्डिंग सेट करून बॉलिंगला सुरुवात कराल. चला 12-39 आणि बघा लाईव्ह स्क्रीन वरती बघा आमचे सर्व दर्दी प्रेक्षक लारा ग्रुप आपण स्क्रीन वरती पाहतात. उद्या भव्य दिव्य शर्यती आहेत आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि हे दर्दी प्रेक्षक बघा प्रेक्षक स्टँड मध्ये आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. बघा टेकडीवरती देखील आपले प्रेक्षक बसलेत. जिथे जागा मिळेल तिथे बसलेत आणि ही गर्दी आहे दर्दी प्रेक्षकांची जे आपण आमदार ट्रॉफी वाकस मध्ये पाहतोय. निसर्गरम्य वातावरण आणि सगळ्या प्रेक्षकांना जे टेपावरती बसलेत ना सगळ्यांना आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहतोय. 12-39. चला चला वेळ घेऊ नका प्लीज. 12-39 हीच ओव्हर आहे जिथे मार्केवाडी बस संघाला उलटफेर करता येईल. पलटवार जर का करायचं आहे तर ह्याच ओव्हर मध्ये याच बॉलरवरती तो अटॅक करावा लागेल. तो मात्र फलंदाजी करणारा मार्केवाडीला. चेतन आलेत. 12-39 स्ट्राईक वरती आहे तो मात्र नंदू. पहिलाच बॉल नंदूचा स्ट्रोक. अमर पुढे आला होता. कॅच हातात आली नाही. सिंगलच मिळेल. आता 11 बॉल 38. अक्षयला 11-38 मध्ये 6 सिक्सर आहेत. मार्केवाडी ब जो सिक्सर साठी ओळखला जातो 11 बॉल आहेत. सपोर्टर उभे राहिलेत की आता अक्षय तो कारनामा करेल कारण गेल्या 2 वर्षामध्ये जर अक्षयची बॅटिंग पाहिली ना तर सहजपणे सिक्सर मारण्यामध्ये हा खेळाडू हुशार आहे. पण प्रॅक्टिस मॅक्स द मेन परफेक्ट. प्रॅक्टिस सातत्य जर राहिलं ना तर सहजपणे बॉलवरती नजर आणि तो एक कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स परत एकदा अक्षय मैदानावरती घेऊन येईल का. 11 बॉल आहेत. 38 ची गरज आहे. वा हाफ ट्रॅकर ठोकलाय षटकार. चाबूक शॉट. अक्षयचा सिक्सर. आता परत एकदा हा सामना इथून बनलाय. 50-50 आहे मॅच अजून कारण 10 चेंडू 32 धावांची गरज आहे. चाबूक शॉटने मार्केवाडी ब संघाच्या पाठीराख्यांना आता विश्वास दिलाय अक्षयने की 2 वर्ष आधीचा अक्षय परत एकदा आलाय. अक्षय इज बॅक आणि तो बॅक इन फॉर्म आला अक्षय. मार्केवाडी ब संघाला विजयाच्या इथून मात्र अजूनही आशा पल्लवीत आहेत कारण जर का अक्षय चालला तर मार्केवाडी ब या मॅच मध्ये बाजी मारेल. 10 बॉल 32. JS खाड्याचा पाडा. टेन्शन अजूनही. चेतनची ओव्हर चालू आहे. अक्षय बॅटिंग करतोय. 10 बॉल 32. 50-50 मॅच. परत एकदा अक्षयच्या बॅटमधून सुपर डुपर षटकार. कमाल. बरोबर त्याने पिक केला आणि आता मॅच बनली आहे 9 चेंडू. मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 26. 11 बॉल 38 होत्या. अक्षय 2 वर्षांनी परत एकदा आलाय. मार्केवाडीचा खिलाडी अक्षय समोरच्या गोलंदाजावरती मारले 2 बॉल 2 सिक्सर. 9 चेंडू 26. आता स्कोर आवाक्यात आणलाय. स्ट्रेंथ फलंदाजाची स्ट्रेंथ त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये टाकलेले चेंडू आणि त्यावरती अक्षयने मारलेले 2 बॉल 2 सिक्सर. परत एकदा हेलिकॉप्टर अक्षयच्या बॅटमधून. दुसऱ्या धाव्यासाठी सॅकरेनला फेक. अक्षय धावलाय. चुकीचा थ्रो आला. धावा मिळतील 2 धावा.
2 धावा आल्यात. 8 बॉल आता 24. आता 8 बॉल मध्ये बरोबर 4 ठोकायचे अक्षयला. 8 बॉल 4 सिक्सर मारायचे. 24 ची गरज आहे. आता अक्षय फॉर्म मध्ये आलाय आणि अक्षयला थांबवणं आता कदाचित थोडं कठीण बनलंय खाड्याचा पाडासाठी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त टोळेबाजी. फुल टॉस. वा वा, आला रे आला, षटकार आलाय. ते 11 बॉल मध्ये 38 पाहिजे होत्या. 7 बॉल मध्ये 18 पाहिजेत. मागच्या 5 बॉल मध्ये 20 धावा आल्या. टाळ होऊन जाऊ द्या अक्षयच्या बॅटिंग साठी. 7 बॉल 18 ची गरज आहे. अक्षयने मागच्या 4 बॉल मध्ये 3 सिक्सर आणि 1 दुहेरी धाव. अक्षय इज बॅक. प्रॅक्टिस किती जरी असली तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या मनगटावरती विश्वास ठेवून अक्षयने मार्केवाडी ब साठी हा सामना आणलाय. 7 बॉल 18. हा चेंडू परत एकदा स्ट्रॅटेजी खाड्याचा पाडाची. अक्षयची विकेट आता इम्पॉर्टंट आहे कारण आज फलंदाज या मॅचला, या गेमला फिनिश करू शकतो. 7 बॉल 18. शेवटचा बॉल चेतनचा. फायनल बॉल ऑफ दी 3rd ओव्हर. अक्षयच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला स्ट्रोक मारलाय. एकच धाव कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता 6 बॉल आणि 17 ची गरज आहे. 4 ओव्हर मध्ये दिलेलं 46 धावांचं टार्गेट. 3 ओव्हर मध्ये टीम ची धाव संख्या 29. 6 बॉल मध्ये धावा येते 17. रात्रीचा 2:15 वाजलेत आणि या 2:15 च्या सुमारास मात्र हा सामना थोडा रोमांचक आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. खाड्याचा पाडा 6 बॉल कंपल्सरी 17. अक्षयने मागच्या 5 चेंडू मध्ये केलेल्या 21 धावा या मॅच मध्ये तो स्कोर कमी करून गेल्यात आणि कोळिवली संघाने आधी 11व्या खेळाडूने झुंजवलं. आता एकटा अक्षय नडतोय तो खाड्याचा पाडाला. 6 बॉल 17. अजूनही धावा भरपूर आहेत खाड्याचा पाडाकडे, पण जोपर्यंत अक्षय तोपर्यंत हा सामना खाड्याचा पाडाच्या विजयामध्ये जर कोण आता अडथळाय तर तो मात्र मार्केवाडीचा अक्षय. चला चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग करणारे बॅट्समन रेडी राहा. 6 बॉल 17. जीवन भगत ऍक्शन करतोय. हायलाइट दाखवतोय तो ग्राउंडच्या बाहेर, पण मॅच मध्ये 6 बॉल 17 आहे. सुपर डुपर सिक्सर मारलेत अक्षयने. चला चला वेल घेऊ नका. चला खेळाडू कक्षामध्ये जे विदाऊट टी शर्ट आहे कृपया त्यांनी खाली उतरा. मॅचचा मोमेंट इम्पॉर्टंट आहे. 6-17 अक्षयचा स्ट्रोक आलाय ऑन साइडला मिड विकेट कडे. पहिली कंप्लीट. दुसरी साठी निघेल का अक्षय? धावलाय आणि इथून बघायचंय फलंदाज आउट आहे. कोण आउट आहे आता पंचांचा निर्णय येईल. चेक केलं जाईल. क्रॉसिंग आहे की नाही चेक केलं जाईल. या 3rd अंपायर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय चेक केलं जाईल. आता बघितलं जाईल की एक्झॅक्ट कोण आउट आहे, अक्षय की त्याच्या बाजूला असणारा नंदू. तिसऱ्या पंचांचा निर्णय इम्पॉर्टंट आहे. खाडाचा पाडा एक बॅट्समन तर नक्की आउट आहे, पण आउट कोण याचा डिसिजन पेंडिंग आहे. बॉलरच्या आता जेव्हा चेंडू आला स्टंप वरती लावत असताना एक्झॅक्ट बॅट्समन क्रॉस आहेत की नाही याचं चेकिंग आपण करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. नवीन बॅट्समन 2 ऑप्शन आहे. 2 ऑप्शन आहे. रेडी राहा आपण. एक तर आउट आहे पण कोण आउट आहे ते आपण बघतोय. अक्षय तिसऱ्या पंच पाणी करतायत. 3rd अंपायर. अत्यंत क्लोज निर्णय. या निर्णयावरती बरंच काही निर्भय म्हणजे फलंदाजही प्रार्थना करत असेल, फिल्डर सुद्धा प्रार्थना करत असेल की ही विकेट ही कोणाची. प्रत्येक अँगलने आपण चेक करतोय. किंचित फरकही
आपण चेक करतोय, कारण हा निर्णय अत्यंत इम्पॉर्टंट आहे. 15 वर्षाचा अनुभव असणारे आमचे अंपायर भगवान दळवी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने, सुईमध्ये धागा व्हावा इतक्या तीक्ष्ण दृष्टीने हा निर्णय पाहतायत. आमच्या टेक्निकल ऑपरेटर निशांत बागडेची देखील कसरत आहे आता. केटीसी लाईव्ह इव्हेंट, गुड क्वालिटी अँड क्लिअरिटी, प्रत्येक अँगल एक डिसिजन. भरपूर वेळ आम्ही घेतो कारण निर्णय महत्वाचा आहे. मार्केवाडी, खाड्याचा पाडा दोघे पण बघतायत की डिसिजन आता कोणत्या टीमच्या बाजूने येईल. विकेट तर नक्की आहे, पण विकेट कोणाची? खाड्याचा पाडाला डोकेदुखी ठरला तो अक्षय. मॅच आता समीप आहे, 5 चेंडू 16ची गरज असेल, पण निर्णय रनआउटचा. बॅटर क्रॉस आहेत की नाही याचा चेकिंग. अक्षय आउट आहे की नंदू आउट आहे, हा डिसिजन खरं तर पेंडिंग आहे. खूप वेळ जातोय, विचार करत असतील, पण प्रत्येक अँगलने किंचित एखाद्या मिलीमीटरचाही फरक झाला तरी डिसिजन. आणि पंचांचा निर्णय आता येतोय. 21 नंबरची जर्सी अक्षय इथून आउट. अक्षय आउट, निर्णय आलेला आहे. आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16. अक्षय आउट आहे. जर्सी नंबर 21 अक्षय आउट. 5 चेंडू 16. ते मॅच खेचून आणतील का नंदू? अक्षयने पूर्ण सामना खाड्याचा पाडाच्या हातातून कदाचित तो घेऊन येईल अशी परिस्थिती बनवली होती, पण अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये. मस्ट विन गेम आहे दोन्ही टीम साठी आणि 5 चेंडू 16 पाहिजेत. नंदू सबका बंधू सिक्सर मारेल का? नंदूच्या बॅटमधून वाह वाव षटकार, कमाल, सिक्सर. बरोबर होता, पण आता नंदूचाही पेपर थोडा कठीण आहे. 4-10. क्लीन बोल्ड, यॉर्कर टाकलाय, दांडी गोल, पॉवरफुल बॉलिंग. 3 बॉल 10. चला नवीन बॅट्समन, चला टेन्शन भरपूर आहे, प्रेशर भरपूर आहे. 3 बॉल 10. मैच अभी बाकी है. कौन जीतेगा, कौन मारेगा और कौन हारेगा? 3 बॉल 10. नवीन बॅट्समन चाललाय मैदानाच्या आत. अनिकेत, अनिकेत तिथून 3 बॉल 10. भरपूर रोमांच आहे, उत्कंठ आहे, उत्कंठावर्धक हा सामना आहे. हृदयाची धडधड वाढलेली आहे. 3 बॉल मध्ये 10 धावा. नंदूने सिक्सर मारला होता, कठीण वेळ होती खाड्याचा पाडासाठी. आता 3 बॉल 10. अजूनही मॅच पूर्णपणे एका टीमच्या बाजूने नाहीये.
टू साइड मॅच, कधी खाड्याचा पाडा कधी मार्केवाडी. 3-10. स्ट्राईक घ्यायची आहे. बंटी आलाय. अनिकेत आउट. अनिकेत आउट. आता 2 बॉल 10. आता दोन्ही बॉल बाउंड्री पार मारावे लागतील ते बंटी माळीला. कित्येक वर्ष आमदार ट्रॉफी मध्ये वाकदच्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं स्वप्न यावर्षी मार्केवाडी ब जो ट्रॉफीसाठी स्ट्रगल करतोय तो खाड्यापाड्याच्या विरोधात बंटी माळी 2 बॉल मध्ये 10 करेल का? क्रुशियल मोमेंट, इम्पॉर्टंट क्षण या मॅचचे आणि चित्त थरारक असा सामना. 2 बॉल 10. बंटी माळीच्या हातामध्ये मार्केवाडीचा विजय. तर दुसरीकडे मात्र सतीशच्या बॉलिंग वरती खाड्याचा पाडाचा विजय. कोण बाजी मारेल? 2 बॉल आहेत. 10 ची गरज आहे. साहिल खाड्याने त्याचं काम केलं. आता बंटी करेल का? क्लीन बोल्ड. मोठी विकेट शेवटच्या मोमेंटला. आणि हा संघाचा कॅप्टन आपण स्टेज कडे रिपोर्टिंग करा. मालेगाव ब स्टेज कडे आपण रिपोर्टिंग करा. 1 बॉल 10. आता सतीशचा एखादा नो बॉल किंवा व्हाईट बॉल चौकारच टीम मार्केवाडीला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. 1 बॉल 10. अजूनही फिल्डिंग थोडी बरोबर सेट केलेली. मागे एक फिल्डर लावण्यात आलाय. लीगल बॉल. मॅच फिनिश. 1 बॉल 10 आणि इथून जिंकलाय सामना खाड्याचा पाडाने. आणि शेवटची लढत होईल खाड्याचा पाडा वर्सेस मालेगाव ब. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट 17 धावा बॅट मधून 2 विकेटने पहिलं षटक टाकलं तो साहिल खाडे. वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच साहिल खाडे. हार्ड लक. अक्षय जर का राहिला असताना तर मार्केवाडीनं बाजी मारली असती. नंदू राहिला असता तरी मार्केवाडीनं बाजी मारली असती. पण हार्ड लक, बेटर लक. खाड्याचा पाडा अभिनंदन. चला टॉस साठी या. मालेगाव बी. मालेगाव बी. चला चला खाड्याचा पाडा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय साहिल खाडे. साहिल लवकर या. आपण मालेगावचा कॅप्टन आलेला आहे. अमर आपण टॉस साठी या. 3 ओव्हरची क्वालिफाय मॅच होईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साहिल खाडे. 17 धावा 2 विकेट. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस साठी अमर राणे आणि त्याचबरोबर मालेगावचा कॅप्टन सागर इथे उपस्थित आहे. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी दिली जाईल कैलास दादा वैखर यांच्या शुभाचे. साहिल लवकर या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.